महाराष्ट्रात एक आता नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. म्हणजे शाळेतले मुलं जे आहे, मुलं मुली ते शाळेत जाताना अ, म्हणजे व्हिडिओ काढत आहे. हातात छत्री घेऊन, हातात पाण्याची बॉटल घेऊन, हातात ते जे भेटेल ते हातात असं घेऊन माईकसारखं बोलून रस्ता दाखवत आहे. म्हणजे छान आहे, असं म्हणजे दाखवायला पाहिजे. आणि त्याने काय होतं आहे, व्हिडिओ व्हायरल झाला रे झाला तर तो रस्ता एकदम व्यवस्थित बनला जातो हे डांबर टाकून. तर मग मला असं वाटतं का असे व्हिडिओ जेवढे जास्तीत जास्त बनतील, म्हणजे आता माझ्या हिशोबाने तर 2 दिवसात एक 3 ते 4 व्हिडिओ व्हायरल झाले. मला असं वाटतं का लाख व्हिडिओ असे बनले पाहिजे. म्हणजे लाख मुलांनी लाख शाळेतले व्हिडिओ असे बनवा, म्हणजे लाख रस्ते महाराष्ट्राचे व्यवस्थित व्हायला सुरू होतील व्हायरल झाल्यानंतर. हां, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता जे गावखेड्यात जी शाळा आहे त्या शाळेचं टायमिंग, आता उदाहरण किती वाजता ती शाळा सुरू होते आणि किती वाजता ती शाळा संपते, त्या सुरू आणि संपण्याच्या वेळेस बसचं अरेंजमेंट झालं पाहिजे. म्हणजे त्या शाळेपासून बऱ्याचशा अवतीभवतीचे गावामध्ये ती बस फिरली पाहिजे. म्हणजे शाळा सुरू होण्याच्या टायमाला त्या गावाच्या अवतीभोवती फिरून मग त्या शाळेचा जो टायमिंगचं सुरू होतं त्या टायमाला ती बस तिथे आली पाहिजे. आणि शाळा ज्यावेळेस संपणार त्यावेळेस शाळेतून ती बस अवतीभोवती गावात अशी फिरली गेली पाहिजे. म्हणजे एक अंदाजे एक 4-5-6 किलोमीटरच्या अवतीभोवती जे 4-5-6 किलोमीटरमध्ये जेवढे गाव असतात छोटे छोटे, तिथे ती बस थांबली पाहिजे. म्हणजे शाळेमधनं मुलं त्या बसमध्ये बसतील आणि 5-6 किलोमीटरच्या अवतीभोवतीच्या गोल फेरी, अशी गोल गोल फेरी जिथे जिथे म्हणजे असतात ते मुलं शाळेमधनं येतात आणि जातात. तर फक्त मी कुठे एक शाळेचं नाव मेन्शन नाही करत, मी सांगतो महाराष्ट्राचे सगळे शाळा, जेवढे पण गव्हर्मेंट शाळा आहे, जेवढे पण प्रायव्हेट शाळा आहे, जेवढे पण गावखेड्यात शाळा आहे, खास करून जिथे बस जात नाही त्या शाळेपर्यंत, तर एक आता मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीला हात जोडून नम्र विनंती आहे का, कसं आहे माहिती आहे का, आपले उपमंत्री आणि मुख्यमंत्री आहे खूप फार छान शिकलेले आहे. पण मी असं नेहमी व्हिडिओ बनवतो का आपले नगरसेवक, आमदार, जेवढे सगळे मंत्री आहे, सगळे सगळे म्हणजे चांगले शिक्षण गरजेचं. म्हणजे कसं असतो माहिती आहे का, आता देवाभाऊ तो खूप छान आहे. ॲक्च्युली माझा बोलण्याचा उद्देश असा आहे का, म्हणजे मॅक्सिमम लोक शिकलेले असणं गरजेचं. म्हणजे कुठे फक्त इथे महाराष्ट्र आणि पूर्ण भारताचं सांगतो, जेवढे भारताचे मंत्री आहे, फॉर एक्झाम्पल नगरसेवक, आमदार, खासदार, सगळ्या प्रकारचे मंत्री, म्हणजे जेवढे मंत्रीमध्ये जेवढे मेंबर ऑफ पार्लिमेंटचे मंत्री, त्यांचं शिक्षण जास्त असणं गरजेचं. असं मी हे सगळं का बोलतो, कारण 1000पेक्षा जास्त मुद्दे आहे. फक्त इथे महाराष्ट्राचेच मुद्दे नाही, संपूर्ण भारताचे मुद्दे ज्याला डिस्कस करणं गरजेचं आहे. त्यासाठी शिकलेले माणसं तिथे असणं गरजेचं आहे. पार्लमेंटमध्ये जेवढे जास्त शिकलेले, आता आता प्रेझेंट मंत्री आणि उपमंत्री आणि मुख्यमंत्री हे सगळे चांगले शिकलेले आहे. त्यांच्याबद्दल मी व्हिडिओ नाही बनवते. मी ह्यासाठी व्हिडिओ बनवते की बरेचसे असे नगरसेवक आहे, बरेचसे असे आमदार आहे, बरेचसे असे खासदार आहे जे पहिलीमध्ये 5 वेळा फेल आहे, दुसरीमध्ये 5 वेळा फेल आहे, तिसरीमध्ये 5 वेळा फेल आहे, चौथीमध्ये 5 वेळा फेल आहे, 5वीमध्ये 5 वेळा फेल आहे. आता श्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र भाऊ हे खूप छान आहे, म्हणजे सुशिक्षित, आणि ते म्हणजे आपलं कार्य खूप छान पद्धतीने आपले हे करत आहे. म्हणजे ते आर वन ऑफ द बेस्ट मुख्यमंत्रीज. ते खूप छान आहे, म्हणजे त्यांच्या हिशोबाने ते छान काम करत आहे. पण खूप सारे असे आमदार, खासदार, नगरसेवक आहे, म्हणजे मी असं नाही सांगत का सगळे, पण आहे, थोडेफार आहे जे शिकलेले नाही आहे. शिकलेले असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेवढे जास्त शिकलेले असतील तेवढं म्हणजे आपले जे पार्लमेंटमध्ये ते खूप सारे मुद्दे आहेत ज्याच्याबद्दल डिस्कस करणे गरजेचं आहे. जय हिंद, जय भारत.